मासिक पाळी थांबली असेल किंवा अनियमित मासिक पाळीची समस्या उत्पन्न झाली असेल तर या वनस्पतीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा, तुम्हाला हमखास फायदा होईल। या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा। मित्रांनो, या वनस्पतीचे नाव आहे नागरमोथा। याला काही ठिकाणी लवाळा या नावाने देखील ओळखले जाते। जास्त पाण्याच्या ठिकाणी साधारण कमरे एवढी उंच वाढणारी आणि शेतामध्ये साधारण गुडघ्या एवढी उंच वाढणारी अशा 2 प्रजाती या आपल्या परिसरात आपल्याला बघायला मिळतात। दोन्हींच्या कंदाचा वापर औषध कार्यामध्ये केला जातो। महिलांच्या अनेक आजारांवर याचा वापर वैद्य मंडळी गरजेनुसार करत असतात। आयुर्वेदिक दुकानात याची वाळवलेले कंद देखील उपलब्ध होतात। फक्त 6 महिन्यापूर्वीचे कंद वापरू नयेत। नागरमोथा कंद आणि गूळ समप्रमाणात घेऊन ते एकत्र वाटून त्यांच्या बोराच्या आकाराच्या गोळ्या बनवायच्या आणि सकाळ संध्याकाळ नियमित खाल्ल्याने मासिक पाळी नियमित होते।